कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा आणि सांगली जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 20 फुटांवर पोहोचली। त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले। आयुक्त शुभम गुप्ता यांनी नदीच्या पाणी पातळीची पाहणी करून तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली, तर शहरात 36 ठिकाणी निवारा केंद्रांची स्थापना केली आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे 24 तासात धरणात 3.29 टीएमसी पाणी साठा वाढलाय। शिवाय सांगली व सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी सोमवारी 20 फुटांवर जाऊन पोहोचली होती, त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले। एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे जवानांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या। पाणी पातळीत वाढ झाली तर नदीकाठच्या भागातील नागरिकांचं तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। महापालिकेच्या शाळेमध्ये 36 ठिकाणी निवारा केंद्र स्थापन करण्यात आले, त्यासाठी नियंत्रण आणि समन्वयक नियुक्त केलेत। आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त नकुल जकाते कावडे यांनी सर्व निवारा केंद्रांची पाहणी करून सोयी सुविधांबाबत चर्चा केली।